पिपलायन नारायणाने त्यात संचार केला व चरपटी नाकाचा अवतार धारण केला. हा मुलगा 9 महिन्यापर्यंत दृष्टीला दिसू लागला. सत्यस्रवा या नावाने या ब्राह्मण पुनीत नावाच्या गावात राहत होता. तो एके दिवशी भगीरथाच्या काठावर धर्म गोळा करण्यासाठी गेला होता. त्याला हा सूर्याप्रमाणे तेजस्वी तेजपुंज मुलगा दिसला. त्याचे ते अनुपम तेज पाहून सत्यस्रवा च्या मनात आले. तर्क वितर्क येऊ लागले. एवढे तेजस्वी मूल कोणाचे असावे? उर्वशीने तर त्याने आपले मूल टाकले नसेल ना. त्याच्या मनात विचाराचे थैमान सुरू झाले. तो सारखा त्या मुलाकडे पाहत होता, परंतु त्याला घरी न्यायचा धीर होत नव्हता. ते मूल कोणाचे हे न समजल्याने तो त्याला उचलेना. त्यामुळे त्याच्या मनाची अवस्था द्विधा झाली. मुलगा हातपाय हलवून रडू लागला. स्वर्गातल्या देवाने मुलाला पाहिले. हा पिपलाय नारायणाचा अवतार आहे हे जाणून देवाने त्याच्यावर पुष्पवृष्टी केली. मुलाच्या अंगावर पडणारी फुले सत्यस्रवा काढू लागला, पण ती संपत नव्हती. त्यामुळे हा पिशाचाचाच खेळ असावा असे त्याला वाटले. म्हणून तो घाबरून धर्म न घेता पळत सुटला. तो पाहून देवाना हसू आले. ते म्हणू लागले, सत्यस्रवा पडू नकोस, उभा राहा. हे शब्द ऐकून सत्यस्रवा आणखीनच घाबरला आणि पूर्वीपेक्षा अधिक वेगाने पळू लागला. मग तो मुलगा सत्यस्रवाच्या हवाली करण्यासाठी स्वर्गातल्या देवाने नारदाला पाठवले. नारद ब्राह्मणाच्या वेच्या सत्यस्रवापुढे येऊन उभा राहिला. धावण्यामुळे सत्यस्रवाला धाप लागली होती. त्याचा जीव कासावीस झाला होता. नारदाने त्याला थांबवून घाबरण्याचे कारण विचारले. तेव्हा त्याने मनातली भीती ब्राह्मणाला बोलवून दाखवली. नारदाने त्याला एका झाडाखाली नेऊन बसवले. जरा वेळाने तो शांत झाल्यावर त्याला पिपलाय नावाची सर्व हकीकत सांगितली. भूतचेष्टा नसल्याची त्याची खात्री पटवली आणि मुलाला घरी घेऊन संगोपन करायला सांगितले. शेवटी नारद त्याला म्हणाला, हा पिपलाय नारायणाचा अवतार आहे. यावर तू विश्वास ठेव, कारण देवांचे बोलणे मी ऐकले आणि ते तुला सांगितले. आत्ता मनात कोणतीही शंका किंवा संशय ठेवू नकोस. नारदाने असे म्हणल्यावर आपले नाव स्वर्गात कसे कळले असा संशय सत्यस्रवाला आला. क्षणभर उभा राहिला. एवढ्या सत्यस्रवाने वर पाहिले. तो त्याला सर्व देवांचे दर्शन, सर्व नारदांची कृपा आहे हे पाहून सत्यस्रवा नारदाला सांगितले, तू म्हणतोस ते खरे आहे. मला येथून सर्व देव दिसत आहे. पण आता तू माझ्याबरोबर चल आणि गवतातलं ते बालक काढून माझ्या स्वाधीन कर. नारदाने तात्काळ मान्य केले आणि ते दोघे बाळाजवळ गेले आणि नारदाने मोठ्या आनंदाने सत्यस्रवाच्या हातात ते दिले. त्याचे नाव चरपटी नाक ठेवण्यास सांगितले. नंतर नारद स्वर्गात गेला. सत्यस्रवा मुलाला घेऊन घरी गेला. सत्यस्रवाची पत्नी चंद्रा आणि ही लावण्यवती होती. ती शिवाय पतिव्रता म्हणून नावाची जात होती. ती गोष्टी फार धार्मिक होती. घरी आल्यावर सत्यस्रवा तिला म्हणाला, मी दर आणण्यासाठी भगीरथाच्या काठावर गेलो होतो. तिथे मला हा लाभ झाला. देवाने आज आपल्याला हा मुलगा दिला आहे. याला चरपटी नावाने हाक मारीत जा. याच्या योगाने मला आज देवाने दर्शन दिले आहे. मग ही सर्व हकीकत त्याने सांगितल्यावर चंद्रकलाला फार आनंद झाला. धर्माच्या निमित्ताने आज वंशवेल आपल्या हाती लागला असे तिला वाटू लागले. तिने त्या मुलाला जवळ घेतले. त्याला नाऊ घातले, स्थानपण केले व पाळण्यात घालून त्याचे चरपटी नाव असे नाव ठेवून गाणे म्हणू लागली. चंद्रकला त्यांचे मनापासून लालन पालन करीत होती. अशी 7 वर्षे गेली. 7व्या वर्षी त्यांचे सत्यस्रवाने यथाविधी मुंज केली व त्याला वेदशास्त्रात निपुण बनवले. नंतर एके दिवशी नारद फिरत ब्राह्मण रूपाने त्याच गावात आले. सत्यस्रवाच्या घरी गेले. त्यांना चरपटी नाकाला पाहिले तेव्हा तो 12 वर्षाचा होता. ब्रह्मदेवाच्या वीर्यापासून उत्पन्न झाल्यामुळे तो आपला भाऊ आहे हे समजून नारदाला त्याच्याबद्दल विशेष प्रेम वाटले. यानंतर नारद तेथून निघून बद्रिकाश्रमात गेले. तेथे त्यांनी शंकर, दत्तात्रय, मच्छिंद्रनाथ यांची सर्वांची भेट घातली व मग 4घे जण बोलत असताना नारदाने त्याला चरपटीची
चरपटीची पहिल्यापासूनची हकीकत सांगितली. ती ऐकून शंकराने दत्तात्रयाला सांगितले, तुमची नवनारायणांना नाद करण्याचा इच्छा आहे तेव्हा चरपटीलाही आपण दीक्षा देऊन नाथपंथामध्ये आणावे. शंकराचे म्हणणे ऐकून दत्तात्रय त्याला म्हणाले, पश्चातापाशिवाय दीक्षा देता येत नाही, तेव्हा चरपटीला अनुताप झाल्यानंतर पाहू. यावर नारद म्हणाले, हे खरे आहे, चरपटीच्या ठिकाणी पश्चाताप होईल अशी व्यवस्था मी करेन, मग मात्र अनुग्रह देण्याची सिद्धता करावी. असे सांगून नारद पुन्हा आपल्या कामासाठी निघाले. ते सत्यस्रावाच्या गावी आले आणि त्याला म्हणाले, मी येथे विद्यार्थी होऊन राहतो, तेव्हा मला विद्या शिकवण्याची कृपा करावी. सत्यस्रावाने त्याच्या बोलण्यास मान्यता दिली आणि नारदाला तो कुलंब या नावाने हाक मारिला आणि मग कुलंब व चरपटी हे दोघे तिथे अभ्यास करू लागले. सत्यस्रवा हा ग्रामदोषी होता. एके दिवशी एका यजमानाकडे ओटी भरण्याचा कार्यक्रम होता, त्यासाठी त्याने सत्यस्रवाला बोलवले होते, परंतु तो पूजेला बसला होता. म्हणून त्याने यजमानाकडे चरपटीला पाठवले व त्याच्याबरोबर कुलंबालाही मदतीसाठी पाठवले. तेथे गेल्यावर चरपटीने कार्यक्रम यथाविधी पार पाडला. मग यजमानाने त्याला देण्यासाठी दक्षिणा दिली. नारदाला पूर्व गोष्टीचे स्मरण झाले आणि ही संधी साधून चरपटीला पश्चाताप घडावा हे असेच त्याला वाटले. तो चरपटीला म्हणाला, तू यावेळी दक्षिणा घेऊन नकोस, कारण आपण दोघे अज्ञान विद्यार्थी आहोत. दक्षिणा किती घ्यावयाची हे आपल्याला समजत नाही, त्यामुळे यजमान हे जास्त न देतात, कमीच देतात, तेव्हा आस्था दक्षिणा न घेता घरी चल. म्हणून सत्यस्रावा येऊन दक्षिणा मागून सत्यस्रावा येऊन दक्षिणा घेऊन जाईल. कुलंबाचे बोलणे ऐकून तो म्हणाला, अरे पण मी रिकाम्या हाताने कसा घरी जाऊ. तेव्हा नारद म्हणाले, तू घेतलेली दक्षिणा जर कमी असेल तर ती तुझा पिता कबूल करणार नाही. तेव्हा चरपटी म्हणाला, मी यजमानापासून युक्तीने जास्त दक्षिणा घेतोय, वाजवीपेक्षा जास्त दक्षिणा पहिल्यावर बाप रागवेल कशाला, उलट शाबासकी देईल नाही का. अशा तऱ्हेने त्यांचा वाद चालू असताना यजमानाने थोडीशी दक्षिणा भिजवून चरपटीच्या हातावर ठेवली. नारदांनी आधीच कळ लावून दिली होती, त्यात आणखी दक्षिणा मनाप्रमाणे मिळाली नाही. हे पाहून चरपटीला राग आला. तो यजमानाला म्हणाला, तुम्ही मला ओळखले नाही, कोणत्या कार्यात कोणत्या ब्राह्मणाला किती दक्षिणा द्यायची हे तुम्हाला कळत नाही. हे ऐकून यजमान म्हणाला, अरे भटा ऐकून घे, याचकाचा खूप पैसा द्यावा हे खरे आहे, पण दात्याजवळ सामर्थ्य नसेल तर तो काय करील. यावर चरपटी रागाच्या भरात म्हणाला, आपल्या सामर्थ्यानुसार कामाला हात घालावा. अशा तऱ्हेने दक्षिणेबद्दल दोघांची भांडणी चालू असताना नारद सत्यस्रावाकडे घेऊन चरपटीने दक्षिणेसाठी यजमानाचे मोठे भांडण करून त्यांचे मन दुःखी केले आहे. लोक आधीच ब्राह्मणात संतुष्ट असतात असे बोलतात. त्यातून चरपटीने हे प्रश्न केले आणि तुमचे बरेच नुकसान केले आहे. आपण घडलो याचक आर्जव करून यजमानांना खुश करून त्याच्यापासून दक्षिणा घेतली पाहिजे. नारदाकडून हे ऐकता सत्यस्रवा रागवला व पूजा उरकून लगेच यजमानाकडे तिथे त्याला दोघांची सर्वची बोलाचाली झाली. त्याने समक्ष ऐकली. त्यामुळे त्याला मुलाचा खूप राग आला. यजमानाबरोबर अशा तऱ्हेने भांडल्यामुळे त्याने मुलाच्या खाडकन श्रीमुखात वाजवले. चरपटी अगोदर रागात होता, त्यात बापाने शिक्षा केली, त्यामुळे रागाच्या भरात तो तिथून निघून गावाच्या बाहेर भगवतीच्या देवळात जाऊन बसला. नारदाच्या हे सर्व लक्षात आले, कारण ते अंतर्ज्ञानी होते. मग दुसऱ्या ब्राह्मणांचे रूप घेऊन तो भगवतीच्या देवळात दर्शनासाठी गेला. दर्शन घेतल्यावर ते चरपटीजवळ जाऊन तुम्ही कोण, कोठे राहता वगैरे चौकशी करून लागला. तेव्हा चरपटीने त्याला सर्व हकीकत सांगितली. ती ऐकून ब्राह्मण रूपी नारद म्हणाले, सत्यस्रावा ब्राह्मणाला वेळ लागलेली दिसते. अविचाराने वागून मुलाला मात्र दुखावला. त्या मूर्ख म्हाताऱ्याची बुद्धी चळली. पुत्र मर्यादा राखून आपला मान सांभाळावा म्हणतो. आता तू त्याला पुन्हा तोंड
तोंड म्हणून दाखवू नकोस, खुशाल त्याला सोडून अरण्यात निघून जा. याप्रमाणे नारदाचे उपदेश करता चरपटी अधिकच राग झाला आणि त्याला पूर्ण पश्चाताप झाला व त्याने घरी पुन्हा न जाण्याचे ठरविले. मग ते त्या ब्राह्मणाला म्हणाला, तुम्ही माझ्या घरी जाऊन गुपचूप त्या कुलंबाला घेऊन या, मग आम्ही दोघे मिळून कुठेतरी दुसऱ्या देशात जाऊन अभ्यास करून आनंदाने राहू. हे ऐकून तो ब्राह्मण नारद कुलंबाला आणण्यासाठी बाहेर गेला. तेवढ्याच वेळात कुलंबाचा वेश घेऊन तो आला. नंतर या रागीट सत्यस्रवाजवळ न राहता दुसरीकडे कुठेतरी जाऊन अभ्यास करावा असे कुलंबाचे मत पडले. ते उभयता निघून ते खूप लांब गेल्यावर कुलंब त्याला म्हणाला, आता आपण प्रथम बद्रिकाश्रमात जाऊ, बद्री केदारचे दर्शन घेऊ आणि मग काशीला जाऊन तेथे अभ्यास करू, कारण ते खूप विद्वान ब्राह्मण आहेत. कुलंबाच्या म्हणण्यानुसार ते दोघे बद्रिकाश्रमात गेले. तेथे देवालयात जाऊन त्यांनी बद्री केदारास नमस्कार केला. इतक्यात तिथे दत्तात्रेय व मच्छिंद्रनाथ प्रकटले. कुलंबाने दत्तात्रेयाच्या पाया पडून मच्छिंद्रनाथाचे नमस्कार केला. चरपटीही त्या दोघांच्या पाया पडला आणि ते हे कोण आहेत म्हणून त्याने कुलंबाजवळ चौकशी केली. तेव्हा कुलंबाने त्याला त्यांचे नावे सांगितले. नंतर स्वतःचे खरे स्वरूप त्याला सांगितले. तो म्हणाला, तुझे कार्य करण्यासाठी मी कुलंबाचा वेश घेऊन तुझ्या सोबत वावरत होतो. हे ऐकता चरपटी नारदाच्या पाया पडला आणि दर्शन देण्यासाठी विनंती करू लागला. तेव्हा नारदाने त्याला सांगितले, हे बघ, आता तिघे तुला प्रकट दर्शन देऊ, परंतु गुरुप्रसादाशिवाय आम्ही तुला दिसणार नाही. गुरुने तुझ्या कानात मंत्र सांगितला की सर्व जग ब्रह्मरूप दिसू लागेल. त्यावर चरपटी म्हणाला, त्रिभुवनात तुमच्याहून श्रेष्ठ असा कोणताही गुरु मी शोधून काढू. तेव्हा आता तुम्हीच मला वेते अनुग्रह देऊन सनात करावे. तेव्हा नारद म्हणाला, हे काम तुम्ही करा. मग दत्तात्रयाने चरपटीच्या मस्तकावर हात ठेवला आणि कानात मंत्र सांगितला. त्यामुळे त्यांचे अज्ञान दूर झाले व त्याला दिव्य ज्ञानाची प्राप्ती झाली. यानंतर चरपटीनाथास त्यांचे दर्शन दिले. त्या तिघांच्या पायांवर त्याने मस्तक ठेवले. शंकरही तिथे प्रकट झाले व त्यांनी चरपटीनाथाला दर्शन दिले. प्रेमाने त्याला पुरवळ्याने अभ्यास करून देऊन नाथपंथांची दीक्षा देण्यास दत्तात्रयास सांगितले. मग दत्तात्रयाने शंकराच्या सूचनेप्रमाणे त्याला सर्व विद्या शिकवल्या. संपूर्ण अस्त्रविद्येत निपुण केले व तपश्चर्या बसवली. ते पुढे नागाश्वत्थावर जाऊन 12 वर्षे राहून वीर साधन करविले व 9 कोटी 7 लक्ष सागरी कवित्व केली. मग त्याला सर्व देवाने येऊन मनापासून आशीर्वाद दिले. नंतर दत्तात्रय गिरापर्यंत गेले आणि चरपटीनाथ तीर्थयात्रेला निघाला. त्याने रामेश्वर, काशी वगैरे बहुतेक सर्व तीर्थे उरकली. त्याने पुष्कळ शिष्य केले. त्यानंतर सिद्धकला जाणणारे 9 शिष्य उदयास आले. 38वा अध्याय समाप्त. बोला पुंडलिकावर देव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. श्री रमणनाथ महाराज की जय. ज्योतिर्लिंग महाराज की जय. महालक्ष्मी माता की जय. श्री नवनाथ भगवान की जय. भगवान की जय. अध्याय 39. इंद्राच्या चेष्टेवरून शंकर विष्णूशी युद्ध. चरपटीनाथाने पृथ्वीवरील गया, प्रयाग, काशी, रामेश्वर इत्यादी सर्व तीर्थयात्रा केल्यावर स्वर्ग, पाताळ या ठिकाणच्या ही तीर्थयात्रा कराव्या असे त्याच्या मनात आले. मग तो बद्रिकाश्रमात गेला आणि त्याने शंकराचे दर्शन घेतले. मग तेथेच त्याने व्यानास्त्राचा प्रयोग मंत्रून ते भस्म कपाळाला लावले व तो स्वर्गात जायला निघाला. प्रथम तो सत्यलोकात गेला. तिथे ब्रह्मदेवाच्या पाया पडून हात जोडून उभा राहिला. त्याला पाहून ब्रह्मदेव, हा योगी कोण, कोठून आला वगैरे चौकशी करू लागले. त्यावेळी नारद तेथेच होता. त्याने चरपटीची जन्मापासूनची सर्व कथन केली. ती ऐकल्यामुळे ब्रह्मदेवाने आनंदाने त्याला मांडीवर घेऊन येण्याचे कारण विचारले. तेव्हा तुमच्या दर्शनासाठी आलो आहे तर चरपटीनाथाचे सांगितले. मग ब्रह्मदेवाने त्याला तेथेच राहण्याचा खूप आग्रह केला. ब्रह्मदेवाच्या आग्रहासाठी तो तेथे 1 वर्ष राहिला. चरपटीनाथ व नारद एकमेकांच्या
विचाराने राहत होते. एके दिवशी नारद अमरपुरीस गेले. त्याला पाहून इंद्राने विनोदाने म्हटले, या कळीचे नारद, यावे ना कळीचे नारद. एके दिवशी इंद्राचे शब्द ऐकून नारदाला राग आला. तो मनात म्हणू लागला, तुलाही एकदा अद्दल घडेल्याशिवाय राहणार नाही असा विचार करीत नारद तेथून निघून गेला. या गोष्टीला काही दिवस झाले तरी नारदाच्या मनात इंद्राचे शब्द घर करून बसले होते. चरपटीनाथाकडून इंद्राची फजिती करण्याचा बेत नारदाने आखला. नारद एके दिवशी फिरण्यासाठी चरपटीनाथाला बरोबर घेऊन इंद्राच्या बागेत गेले होते. जाताना चरपटीनाथ हळूहळू चालत होता. तेव्हा या चालीने आपण लवकर पोचणार नाही असे नारदाने त्याला म्हटल्यावर चरपटीनाथ म्हणाला, आम्हा मनुष्याच्या चालाची गती एवढीच आहे. चपळपणाचा एखादा उपाय तुम्हाला माहीत असल्यास तो योजवा आणि मला घेऊन जावे. मग नारदाने त्याला गगन कला अर्पण केली. ती कला विष्णूकडून नारदाला मिळाली होती. त्यामुळे इच्छिल्या जागी क्षणार्धात जाता येत होती. ती चरपटीनाथास आता प्राप्त झाली. त्रिभुवनातील सर्व गोष्टी डोळ्यांना दिसू लागली. लोकांचे आयुष्य कळतात. चोरून केलेली कामे समजतात. पुढे कोण कुठे आहे ते लक्षात येते. अशा त्या गगन कला चरपटीनाथाला प्राप्त होतात. त्याला खूप आनंद झाला. मग डोळ्यांचे पाते लवते न लवते तो अमरपुरीच्या इंद्राच्या बागेत पोचला. तेथे गेल्यावर चरपटीनाथ नारदाला म्हणाला, मला बागेतील फळे खावीत असे वाटते. नारद त्याला म्हणाला, मग तुझा हात कोण धरणार? तुला खायची तेवढी फळे खा. मग चरपटीनाथाने भरपूर फळे तोडून खाल्ली. नंतर तिथली बरीचशी फुले तोडून ब्रह्मदेव पूजेला बसले होते तेथे नेऊन ठेवली. याप्रमाणे तो नेहमी इंद्राच्या बागेत जाऊन फळे खात असे, फुले घेऊन जात असे. त्याच्या या प्रकाराने बागेचा नाश होऊ लागला. हा नाश कोण करतो याचा इंद्राचे माळी शोध घेऊ लागले, पण त्यांना काही केल्या पत्ता लागेना. मग एके दिवशी तो लपून बसला. थोड्या वेळाने नित्यनेमाप्रमाणे नारद व चरपटीनाथ तेथे बागेत शिरले व चरपटी फळे तोडून लागला. तोच रक्षकाने मागून येऊन नाथाला धरले व ते पाहून नारद सत्य लोकास पळून गेला. इकडे रक्षकाने चरपटीनाथाला यथेच्छ बडवले. त्यामुळे त्याला राग आला. त्याने लगेच वाताकर्षण अस्त्र सोडले. त्यामुळे त्यांचे प्राण कासावीस झाले व श्वासोच्छ्वास बंद पडले. डोळे पांढरे झाले. तोंडातून रक्त येऊ लागले. त्या माळ्याची ही अवस्था पाहून अन्य माळे घाबरून मागच्या मागेच पळून गेले आणि त्यांनी इंद्राला जाऊन सांगितले. एक सूर्यासारखा तेजस्वी मुलगा बागेत फिरत होता. त्याला आपल्या रक्षकाने अटकले व त्याने त्याचे प्राण घेतले. सर्व बागेची नासधूस केली आहे. आमच्याकडे त्याच्यापुढे काही चालत नाही. म्हणून आम्ही तुम्हाला सांगायला येथे आलो आहे. हे ऐकून इंद्राने देवसेनेला बोलवून सांगितले की तुम्ही त्याला पकडून शिक्षा करून येथे आणा. तो अवतार नाही असे दिसले तर युक्तिप्रयुक्ताने धरून आणा. देवांची ती सेना पाहून चरपटीनाथाने चातुर्याने वाताकरणाच्या साह्याने सर्वांची फटफटी केली. देवसेनेची वार्ता समजताच इंद्राने दूत पाठवले होते. त्यांनी तिथली वार्ता इंद्राला सांगितली की देवांचे त्याच्या पुढे काही चालत नाही. तो पुढे येऊन तुमचे प्राण घेईल आणि सर्व नगरी ओसाड करील असे वाटते. तो लहान दिसत असला तरी कृतांतासारखा आहे. हे ऐकून इंद्र घाबरला. त्याने लगेच ऐरावत तयार करण्याची आज्ञा केली. तेव्हा हे त्याला घेऊन त्या मुलाच्या हातात धनुष्यबाण नाही किंवा कोणतेही अस्त्र नाही. कोणती तरी अद्भुत विद्या त्याला साध्य झाली आहे. पाहता पाहता तो लोकांच्या मरणोन्मुख करतो. आपण तेथे जाऊ नये. इथूनच काही उपाय करावा, नाही तर शंकराला मदतीला आणावे. म्हणजे तो लगेच देवांना उठविल, नाही तर सर्व देव मरून जातील. हेरांचे बोलणे ऐकून इंद्रदेव कैलासावर आला व शंकराच्या पाया पडून त्याने घडलेलं सर्व वृत्तांत त्याला सांगितलं. शंकराने तो कोण आहे असे विचारले. तेव्हा इंद्र म्हणाला, मी त्याला अद्याप पाहिलेले नाही. त्याने
माझ्या बागेचा नाश केला आहे, म्हणून मी सैन्य पाठवले, परंतु ते सर्व मरणोन्मुख झाले, म्हणून मी पळत येथे आलो आहे. हे ऐकून शंकराने आपल्या गणाला त्यावर पाठवून चालून जाण्यासाठी सिद्ध राहायला सांगितले. विष्णूलाही बरोबर घेण्याचा निरोप दिला. मग अष्टभैरव अष्टपुत्र गण असा शतकोटीचा समुदाय बरोबर घेऊन शंकर अमरावतीस गेले. ती प्रचंड सेना पाहता सरपटीनाथाने वाता प्रसन्न करून त्यामुळे शिवासह सर्व हवालदिल झाले. इंद्र शंकर आणि त्यांची प्रचंड सेना मूर्छित पडलेली पाहून नारद इंद्राकडे पाऊल हसू लागला आणि मनात म्हणाला, अहंकारी माणसाला शिक्षा झाली, हे बरे झाले. शिवदूतांनी वैकुंठाला जाऊन हा प्रकार विष्णूला सांगितला. त्यामुळे 56 कोटी अन्वयासह विष्णू तडक अमरावतीस आले. शिवासह सर्वांची झालेली दयनीय अवस्था पाहून विष्णूला राग आला. त्याने आपल्या मनाला युद्ध करण्याची आज्ञा केली. आपण स्वतः हातात गांडीव धनुष्य व सुदर्शन घेऊन युद्धात सज्ज राहिला. पण सरपटीनाथांनी युक्तीने मोहनास्त्र टाकून त्यांच्या हातात शस्त्रास्त्रांचा बंदोबस्त केला. संपूर्ण विष्णुगणांची अवस्था ही अशीच झाली. आपल्या गणाची ही दुर्दशा पाहून विष्णूने सुदर्शनाची योजना केली. विष्णूने भयंकर संताप होऊन ते मोठ्याने आवेशाने उगारले, परंतु ते नाथाजवळ जाताच निष्प्रभ झाले. सरपटीनाथ हा प्रत्यक्ष पिप्पल आहे, नारायणाचा अवतार, म्हणजेच तो आपला स्वामी ठरतो असा विचार करून सुदर्शनाने नाथाला वंदन केले आणि ते त्याच्या उजव्या हातात जाऊन बसले. सरपटीनाथाच्या हातात सुदर्शन चक्र गेल्यामुळे तोच साक्षात विष्णू वाटू लागला. आपले सुदर्शन त्याच्या हातात जाऊन विष्णूला मोठे आश्चर्य वाटले. मग विष्णूने हातात गदा घेऊन नाथाजवळ येऊ लागला. तेव्हा सरपटीनाथाने वाता करण्याच्या शस्त्राने योजना केली. त्यामुळे विष्णू ही धाडकन जमिनीवर कोसळला. हातातील गदा लांब पडली. शंख इत्यादी आयुधेही गळून पडली. मग सरपटीनाथ विष्णूजवळ आला आणि त्याने त्यांच्या गळ्यातील कौस्तुभमणी काढून घेतला. वहिनी माळही घेतली. त्यांचे मुकुट शंख गदा हेही घेतले. नंतर तो शिवाजवळ गेला, त्यांची आयुधे घेतली. एवढे झाल्यावर तो सत्य लोकास जाऊन ब्रह्मदेवा समोर नम्रपणे उभा राहिला. शिवांची व विष्णूची आयुधे घेऊन आलेल्या सरपटीला पाहता ब्रह्मदेव प्रथम दचकला. नंतर त्याने त्यांचे प्रेमभराने स्वागत केले, परंतु काही घोटाळा झाला आहे असे समजून तो चिंतेत पडला. मग नाथाला जवळ घेऊन ती आयुधे काढून आणलीस म्हणून युक्तीने विचार करू लागला. तेव्हा सरपटीनाथाने घडलेला सर्व वृत्तांत सविस्तरपणे सांगितला. ते ऐकून ब्रह्मदेव घाबरला व त्याला म्हणाला, मुला, विष्णू हा माझा बाप व तुझा आजा आहे. महादेव तर सर्व जगाचे आराध्य दैवत होय. ते दोघे गतप्राण झाले तर पृथ्वी निराश्रित होईल आणि आपले काही चालणार नाही. तेव्हा तू लवकर जाऊन त्यांना उठव, नाही तर मला मारून टाक. हे ऐकून सरपटीनाथ लगेच त्यांना सावध करण्यासाठी तयार झाला. ब्रह्मदेव सरपटीनाथ अमरावतीत गेले. तिथे विष्णू शंकर इत्यादी देवांना निश्चेष्टीत पडलेले ब्रह्मदेवाने पाहिले. तेव्हा त्याने देवांना त्वरित सावध करण्यास सरपटीनाथाला सांगितले. मग सरपटीनाथाने वाताकर शस्त्र परत काढले व ते गतप्राण झालेले होते. त्यांना संजीवनी मंत्राने जिवंत केले व नंतर सरपटीनाथाला विष्णूच्या व शंकराच्या पाया पडण्यास सांगितले. त्यांनी हा कोण आहे म्हणून विचारले. ब्रह्मदेवाने नाथांच्या जन्मापासूनचे संपूर्ण वृत्त विष्णूला सांगितले. विष्णूची व शिवाची भूषणे ब्रह्मदेवाने परत दिली व मग सर्व मंडळी मोठ्या आनंदाने आपल्या स्थानी परत गेली. नंतर नारद गायन करीत इंद्रदेवाजवळ गेला व नमस्कार करून त्याला म्हणाला, कोणत्या नारदाने कळ लावली म्हणून तुम्हाला इतके संकटात पडावे लागले. आम्ही तुमच्या दर्शनास येतो व तुम्ही मात्र आम्हाला कळ लाव्या म्हणता. आता आजचा हा प्रसंग तरी आमच्या त्या कळीमुळे नाही ना ओढावला म्हणून
मला नंतर तुम्हाला कोणीतरी चांगलाच हात दाखवलेला दिसतो. नारदाचे हे बोलणे ऐकून इंद्र मनात खाजील झाला. मग त्याने नारदाची पूजा करून त्याची पाठवणी केली व त्या दिवसापासून त्याने कळीचा नारद म्हणणे सोडून दिले. नंतर ब्रह्मदेव छत्रपतीनाथाला घेऊन सत्यलोकात गेला. नंतर पार्वती पर्वणी पाहून ते मणिकर्णिकेच्या स्नानाला गेले. 21 स्वर्गांचे लोक ही स्नानाला आले होते.